अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असून पंचनामे सुद्धा सुरू करण्यात आले, पण तरीही अजून सुद्धा भरपाई या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस 72 तासात कळवणं आवश्यक आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 1.25 लाख शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे। त्यात अक्कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर या तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत। विमा कंपन्यांकडून त्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत। सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे। जिल्ह्यासाठी खरीपमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। 7,33,303 शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे। विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पूर्वसूचना कंपनीला देणं गरजेचं आहे। यासाठी टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकाचा वापर करावा अशी पूर्वसूचना दिलेली आहे। परतीच्या पावसामुळे एकंदरीतच हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेल्यानं बाधित शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पंचनाम्यानंतर बाधितांना विमा कंपनीकडून आता भरपाई मिळणार आहे। या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाणे यांनी दिली आहे।